या फोटोपासून सुरू झालेला हा प्रवास आज 8 वर्षांनंतर एवढा सुंदर दिसतोय. पण हा प्रवास दिसतोय तेवढा सोपा मुळीच नव्हता. या 8 वर्षांमध्ये खूप काही बघितलंय. छोटे मोठे भांडणं, अनलिमिटेड प्रेम आणि अनगिनत सुखाचे क्षण. आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यात आपल्या बाळाचं येणं, आणि तो तर आपलं प्राइसलेस गॉड गिफ्टच आहे. माझ्यापेक्षाही जास्त माझा नवरा कोणावर तरी प्रेम करू शकतो याची जाणीव करून देणारं हे गिफ्ट कधी आपल्या जगण्यामागचं एकमेव कारण झालं ते सुद्धा कळलं नाही. मला एखादी गोष्ट हवी आहे आणि मला ती तुम्ही देणार नाही असं कधीच झालं नाही. कोणालाही न घाबरणारा माणूस जेव्हा मी सांगितल्यावर एखादी गोष्ट पटकन ऐकतो, हेच तुमचं वागणं सांगून जातं की तुमचं माझ्यावरती किती प्रेम आहे. लग्नाचं नातं टिकून ठेवण्यासाठी समजदारपणा आणि समाधानी राहणं हे खूप महत्त्वाचं असतं. थोडं तुझं थोडं माझं करत आपण हे 8 वर्ष कसे घालवले हे ते 8 वर्ष निघून गेल्यानंतर सोपं वाटतंय, पण ते त्यावेळेला खरंच सोपं नव्हतं. पण तुमच्या सहवासाने ते सगळं माझ्यासाठी खूप सोपं झालं. ते म्हणतात ना, बायकोला जर राणी बनवून ठेवायचं असेल ना तर नवरा सुद्धा राजा माणूसच लागतो. आणि हो, मी आज गर्वाने सांगू शकते की माझा नवरा राजा माणूस आहे. आणि तुम्ही मला राणी नाही तर राजकुमारी बनवून ठेवले. माझ्या आयुष्यातील माझ्या वडिलांची कमी तुम्ही भरून काढली. तुमच्या रूपात मला माझे पप्पाच परत मिळाले, त्यासाठी खरंच मी देवाची खूप आभारी आहे. माझ्या प्रत्येक हट्टाला सपोर्ट करणारा एकमेव माणूस तुम्ही आहात. म्हणजे मी काहीही म्हटलं तरी तुम्ही मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करता. खरंच असा नवरा भेटायला पण ना भाग्यच लागतं. आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की मला तुम्ही भेटलात आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. तुम्ही माझी सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टीम आहात. माझ्या प्रत्येक हट्टाला पूर्ण करणाऱ्या माझ्या ह्या गोड आहोंना आज लग्नाच्या 8व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅप्पी ॲनिव्हर्सरी आहो. आय लव्ह यू.